पाणी सोडतात, 15 दिवसाला एकदा सोडतात. ते पाणी आम्हाला 4 दिवसाला सोडायला पाहिजे. आणि सोडलं तरी पण पलीकडच्या गल्लीला ड्रेनेज आणि पाणी मिक्स झालेलं आहे, दोन्ही फुटून. LNT वाल्यांनी 24 तास पाणी म्हणून केलेलं आहे. ते खड्डे खणून पायपा फक्त घातलेत. त्याला रिस्पॉन्स काय नाही, कुणाची समस्या आहे काही बघितले नाही, सांगतात आणि जातात. आणि आज आता मी जस्ट आता एक अर्ध्या तासापूर्वी बघा कॉर्पोरेशन कमिशनरला ही समस्या सांगावून फोन केले तर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. त्या म्हणून आम्ही महिला जमून हा मोर्चा काढायला आलोय. आणि लहान मुलांना शी वगैरे व्हायला हे पाणी पिऊन ह्यांना बरं वाईट झालं तर कोण जबाबदार? जुलाब वगैरे व्हायला नाही. वयस्कर बायका आहेत, वयस्कर बायकांना पण त्रास व्हायला आहे. ह्याला जबाबदार कोण? कॉर्पोरेशन कमिशनर जबाबदार काय? महापौर जबाबदार काय? आमदार जबाबदार काय? कॉर्पोरेटर तर कधीही गल्लीत येऊन बघितलेलं नाही. निवडून दिलं, फक्त निवडून येतात, जातात, संपलं काम यांचं. आणि गल्लीला संगोळी सोयल संगोळी आणि काय करतात, पाणी सोडतात. बरोबर आहे, हे थोडं सोडतात 8 दिवसाला. आणि बरोबर 1 तारीख 2 तारीख 5 तारखेच्या आत गल्लीमध्ये पाण्याची गाडी येते, बिल्लाची. बिल भरा म्हणून बिल वसूल करून जातात. तसं पाणी आलंय का म्हणून कोण विचारतंय? लावारिस सारखी गल्ली झालेली आहे. कोण राजकारण करायला आम्हाला समजे नाही. आणि आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बसणार नाही. गल्लीला आमच्या कुठलाही विकास झालेला नाही. आता 100 करोड मागच्या वेळेला 10 वर्षाच्या पाठीमागं 100 करोड सँक्शन झाले. प्रत्येक वर्षी सँक्शन होतात विकास करण्यासाठी. तो कुठेही विकास झालेला नाही. का पाण्याचा नाही, का गटरचा नाही, का रोडचा नाही, कुणाचा झालेला आहे सांगा. मग ते पैसे हे सगळे गेले कुठं? कुणाच्या खिशात गेले ते आम्हाला जरा माहिती पाहिजे. परत पैसे वापस गेले, कुठं खर्च केले आम्हाला दाखवावं. कॉर्पोरेशननं कमिशनर दाखवावं. नाहीतर आम्ही डीसीकडे जाऊन बसणार, ही चौकशी करणार, नाहीतर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. आणि कोण कोण निवडून आलेले आहेत नाही त्यांनी ही समस्या बघायला पाहिजे. नुसतं खुर्चीवर बसून हॅलो इकडं आहे तिकडं आहे फोन लावलो हे आम्हाला नको, संभाषण नको. आमच्यात वयस्कर लोक आहेत, त्या वयस्कर लोकांना काय करायचं सांगा? न्यायच नाही आम्हाला. हे पाणी बघा, हे घाण पाणी एवढं आलेलं आहे. हे पिलं तर काय? ते LNT आम्हाला नको होतं. पूर्वीची नळं होते ते चांगलं होतं. हे LNT वाल्यांनी सगळं घाण करून ठेवलेलं आहे. तरी पण आम्ही विरोध केला नाही. करू दे 24 तास पाणी, ते पूर्ण तर करा. नाही वर्षभर नाही. गल्लीमध्ये आमदार चांगले आहेत. आम्हाला एक बोर मारून दिले, त्यांनी बोर मारून दिले. गेल्या रोजा होता तेव्हा बोर मारून दिलेलं. आता 1 वर्ष झालं अजून त्याला कनेक्शन नाही. त्यांना सांगितलंय खरं ते दुसरे अधिकारी करत नाहीत. हे LNT वाले येऊन करत नाहीत, इलेक्ट्रिकवाले येऊन करत नाहीत. मग काय उपयोग आहे? नुसतं बोर मारून दिले त्यांनी. बरोबर आहे, त्यांचं काम केलेत हो त्यांनी. खरं हे बाकीचे करत नाहीत. नाही पगार घेतात का नाही, का फुकट करतात सांगा मला. आता इंजिनियर आले ते इथं पाण्याचे, बघितले, हा विचारले, जाऊन सोडले. काय उपयोग आहे? कुणाची समस्या आहे? कोण आजारी आहे का? काय आहे? कोण जबाबदार सांगा याला? आम्ही बघणार, नाही तर धरणे आंदोलन करणार, डीसीकडे जाणार. केलेला नाही आहे. त्यांनी खडी वगैरे टाकून गेले त्याच्यावर, पण पाऊस पडल्यामुळे ते पुरं गटरमध्ये अडकून गेलेलं आहे. आणि त्यात त्या नळांमध्ये वगैरे पाणी घुसत आहे. अर्ध्या नळांना पाणी सुद्धा आलं नाही. आणि आता तरी 8-8 दिवस झाले त्यांनी पाणी सोडत नाहीये. आणि भरपूर मुलं आता इथं आजूबाजूला सगळी आजारी पडलेले आहेत. तुम्ही चौकशी करू शकता येऊन, पण ते चौकशी करायला पण त्यांनी येत नाही. तर त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावं याच्यावर. नाही तर आम्ही मोर्चा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यांनी नाही पोहोचले तर आम्ही पोहोचू त्यांच्यापर्यंत. एवढंच हे झाले. आता परत 1-2 महिन्याच्या अगोदर त्यांनी जेव्हा काम चालू केलं नाही तेव्हापासून हे चालूच आहे. आणि प्रत्येक पाण्यामध्ये किडे सुद्धा सापडत आहेत. त्यांना किती वेळा सांगितलं बॉटलमध्ये पाणी ठेवलं आम्ही, तरी त्यांनी ऍक्शन घ्यायला तयार नाहीत, बघायला तयार नाहीत. व्हिडिओज वगैरे करून त्यांना पाठवून द्यायला पाहिजे घरापर्यंत. तर त्यांनी कुठं व्हिडिओ पाठवून द्या म्हणतात. म्हणजे सरकारचा पगार घेतात आणि आमच्याकडनं काम करून घेतात. आता ते आमच्या कॉर्पोरेटरनं काय ऍक्शन घ्यायचं ते त्यांनी ठरवायचं. त्यांना फोन केला तरी त्यांनी आमच्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत. हा येतो ह्या टाइमला म्हणतात पण येत नाहीत. आपण आता काय करायचं ते आता कुठले एरिया? आणि 4 दिवसाला पाणी. हे आमचं चव्हाड गल्ली एरिया आहे. एकच फक्त एवढं नाही आहे, कोर्ट पासून बस स्टॉप पर्यंत चव्हाड गल्ली एरिया आहे. भरपूर मोठा आहे. एवढ्या गल्लीला पाणी पोचत नाही. ही समस्या आता भरपूरच चाललेली आहे. शांत म्हटलं तर फारच वाढत चाललेली आहे.